MHT CET परीक्षेत एकही गैरप्रकार झाल्याचा आरोप होतोय। तर इंजिनिअरिंग कॉलेजातील प्रवेशासाठी घेतलेल्या MHT CET परीक्षेत 99 ते 100% गुण मिळालेल्या 136 विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत PCM गटात केवळ 40 ते 60% गुण मिळाल्याचा आरोप होतोय। आणि या संदर्भात एक व्हिडिओही आता समोर आलाय। गैरप्रकार करून हे गुण मिळवल्याचा आरोप होतोय। CET सेलनं मात्र गैरप्रकार झाल्याचा आक्षेपाला नकार दिलाय। CET सेलनं मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाणे आणि राज्याच्या सायबर सेल्सकडे तक्रार दाखल केली आहे। तर व्हायरल व्हिडिओमध्ये दाव्यांची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये सीईटीत सगळ्यात मोठा घोटाळा झालाय, जिथे पैशांनी रिझल्ट विकत घेतल्या गेले आहेत। एवढं परखडपणे आणि अशा भाषेत बोलतोय की जणू काही मी आरोप लावतोय। तर आय एम सेइंग विथ एव्हिडन्स, खूप क्लिअर कट एव्हिडन्स आहे की या सिस्टमला कॉम्प्रोमाइज केले गेले। पूर्णपणे डिटेल्ड मी तुम्हाला एक रिपोर्ट बनवलाय। सगळ्यात पहिले काय झाले तर असे विद्यार्थी मध्ये आलेत मेरिट लिस्टमध्ये ज्यांना फक्त ज्यांचा परफॉर्मन्स सीईटीला चांगला होता, ओनली इन सीईटी एक्झाम, त्यांना 10वीत पण चांगले मार्क नाहीत, त्यांना 12वीत पण चांगले मार्क नाहीत, त्यांना जेई मध्ये पण चांगले मार्क नाहीत। लेटेस्ट सी डेटा काय म्हणते। सगळ्यात पहिले HSC वर्सेस सीईटी ही फर्स्ट डिबेट आहे की जर सीईटीला चांगले पर्सेंटाईल असतील, सीईटीला जर टॉपर आहे महाराष्ट्रामधून, पूर्ण महाराष्ट्रामधून टॉपर आहे, तर याची संभावना खूप जास्त आहे, मोर दॅन 95 to 99% त्यांना बोर्डमध्ये पण मार्क्स चांगले असतील। याला म्हणतात पॉझिटिव्ह कोरिलेशन। ठीक आहे, तसंच निगेटिव्ह कोरिलेशन पण असतं। जर सीईटीला खूपच कमी पर्सेंटाईल असते तर विद्यार्थी तेवढा सिरियस नसतो, तो बोर्डला पण कमी असतो। याचा डेटा हा बिलकुल मॅच करत नाही 2024 चा बघा। याचा रँक 3 आहे, ज्या विद्यार्थ्याचा रँक 3 आहे आणि ज्याचे पर्सेंटाईल आहे 100, म्हणजे टॉपर आहे टॉपर। महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे असं समजा तुम्ही, हे एखाद्या जिल्ह्याचा टॉपर आहे। तर आता जो जिल्ह्याचा टॉपर आहे, जिल्ह्याचा जो टॉपर आहे त्याला बोर्डमध्ये किती पर्सेंटेज पडतात? 45% पडतात। 45% पडतात PCM मध्ये, जेव्हा की फिजिक्स केमिस्ट्रीला तर 30 मार्क प्रॅक्टिकलचेच देतं कॉलेज, 20 मार्क मॅथ्सला सुद्धा मिळतात। म्हणजे उरलेले मार्क सुद्धा न काढता फक्त 45%। अच्छा सर, ही एक केस आहे का? एक केस नाही, अशा अनेक केस आहेत। 15 रँक, 13 नंतर 15, 15चं बघा सीईटी मध्ये टॉप, महाराष्ट्रामधून टॉप, एकदम भारी रिझल्ट, एकदम भारी रिझल्ट, हुशार विद्यार्थी, अगेन 45%। त्याला 59, 58 एक वेळ मी समजू शकतो, ते पण समजायला नाही पाहिजे। 59, 58 सुद्धा कमी आहे। बघा, विचार करा, तुम्ही टॉपर्स बद्दल बोलताय, टॉपर्स बद्दल बोलतायत, आर यू गेटिंग इट? हे बघा 50%, 50%, 55%, 56%, असे पर्सेंटेज आणि यांचे रँक बघा। हे टॉप 100 वाले विद्यार्थी आहेत, टॉप 100। म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून जर तुम्ही पहिले 100 विद्यार्थी काढले तर त्यांनी बोर्डमध्ये अशा गोष्टी केल्या आहेत आणि सीईटी मध्ये त्यांना खूप चांगले मार्क पडले। दिस इज नॉट पॉसिबल ॲट ऑल। अत्यंत धक्कादायक हे विश्लेषण आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आहेत। गिरीश, आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक व्हिडिओज आता या प्रकरणात समोर आलाय आणि यात विश्लेषण केलं गेलंय 12वी मध्ये 40% असताना सीईटी मध्ये 99% कसे, असा प्रश्न समोर येतोय। गिरीश, आपण पाहतोय या प्रकरणात आता एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडिओत अत्यंत धक्कादायक विश्लेषण केलं गेलंय। आपण पाहतोय 12वी मध्ये 40% असताना सीईटी मध्ये 99% कसे, असा प्रश्न उपस्थित होतोय। सध्या सीईटी सेलने देखील पोलिसांकडे तक्रार केलेली आहे, सायबर सेलकडे तक्रार केलेली आहे। मात्र असे प्रकार जर वारंवार होत असतील तर या परीक्षाच्या सिस्टमकडेच संशयानं बघितलं जाऊ शकतं। 12वी मध्ये 40% असताना एका विद्यार्थ्याला सीईटी मध्ये 99% मिळतात आणि असं विश्लेषण करणारा एक व्हिडिओही आता समोर आलेला आहे। अत्यंत धक्कादायक खुलासे त्या व्हिडिओतनं करण्यात आलेत। आपल्यासोबत पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आहेत। गिरीश, आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक व्हिडिओच आता समोर आलेला आहे। 12वी मध्ये 40% असताना सीईटी मध्ये 99% मिळाले। नक्कीच, जो सीईटीचा निकाल लागलाय त्या निकालाबाबत आता संभ्रम निर्माण झालेला आहे। गंभीर आरोप आहेत ते करण्यात आलेले आहेत। या संदर्भातील व्हिडिओ देखील आता व्हायरल होतो। याची
सत्यता आहे ती तपासण्याची मागणी केली जाते. मात्र काही केंद्र मॅनेज करण्यात आलेले आहेत आणि 99% मिळवून देण्याचा दावा करण्यात आलेला होता आणि त्या संदर्भातील ऑडिओ आहेत. अशा पद्धतीचा एक दावा करण्यात आला. म्हणजे 12वीत कमी गुण मिळालेत, मात्र सीईटी मध्ये जवळपास 98 ते 100% मिळाले असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे 10वी बोर्ड आणि सीईटी परीक्षांचे स्वरूप जरी वेगळे असले तरी दोन्ही गुणांची थेट तुलना चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण सध्या सीईटी कडून देण्यात आलेलं आहे. काल त्यांची देखील पत्रकार परिषद होती, त्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. मात्र हे अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. जवळपास म्हणजे 90 पेक्षा जास्त एचएससी गुण असूनही सीईटी मध्ये कमी गुण मिळालेत असा जो दावा करण्यात आला होता, त्या दाव्याला देखील सीईटी कडून देखील उत्तर देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या सगळे आरोप जे करण्यात आलेले आहेत, सध्या परीक्षांवरून गंभीर आरोप केले जात आहेत. जंतर मंतरवर आंदोलन देखील झालेले आहेत नीट परीक्षांवरून. अशा स्थितीत आता राज्यातील जी सीईटी परीक्षा आहे त्यामधील जे निकाल लागल्यानंतर आता त्या निकालावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. यामध्ये काही केंद्र आहेत ती पैसे देऊन मॅनेज केली गेली आहेत, ज्यांना जी केंद्र पाहिजे आहेत ती देण्यात आली आहेत असा देखील आरोप करण्यात आलेला आहे. याशिवाय 12वी मध्ये 40 ते 45% आहेत, त्यांना सीईटी मध्ये जवळपास 90च्या वरती पर्सेंटाईल आहेत ते मिळालेले आहेत असे हे आरोप आहेत. त्यामुळे हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये यामुळे एक अविश्वास नक्कीच. निर्माण होणार असे हे सर्व चित्र आहे. या सगळ्यावर आता राज्य सरकार म्हणून काय भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. सीईटीचं जरी स्पष्टीकरण आलं असलं तरी मात्र हे जे दावे करण्यात आले त्या दाव्यांची चौकशी करण्याची मागणी देखील आता केली जाते. नक्कीच गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आपण पाहतोय आता आणखीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. 12वी मध्ये कमी गुण असून सुद्धा सीईटी मध्ये जास्त पर्सेंटाईल विद्यार्थ्यांना मिळाल्याचा खुलासा एका व्हिडिओतनं करण्यात आला.